लग्न होऊन 1.5 वर्षातच नवरा बायकोने आयुष्य का संपवले? कारण ऐकूनच धक्का बसेल. नाशिकमधील सत्य घटना. काही वेळा विवाह झाला म्हणजे प्रेम सफल झाले असे नाही. काही वेळा सगळ्यांचा विरोध पत्करून प्रेमी युगल लग्न करतात, संसार थाटतात. पण या संसारामध्ये नातेवाईकांचा शिरकाव होतोच आणि मग संसाराची वाताहत व्हायला वेळ लागत नाही. नाशिकमध्ये एका युगुलाने प्रेम विवाह केला. ती पत्नी बनून त्याच्या घरी गेली आणि सुखाऐवजी दुःखाने तिची पाठ घेतली. ज्याच्यावर तिने प्रेम केले तो कामधंदा करत नव्हता, शिवाय दारू पिऊन तो तिला त्रास देत होता. मग सासऱ्याने तिचा छळ सुरू केला. अखेर ती पोलीस ठाण्यामध्ये दाद मागण्यासाठी गेली. प्रकरणाला वेगळे वळण लागले. तिच्या पतीने आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये तिच्या आई वडिलांना अटक झाली. हे सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. या प्रकरणी तिचे सासू सासरे ननंद आदींच्यावर गुन्हे दाखल झाले. अवघ्या 1.5 वर्षात संसार संपला. दोघांचेही बळी गेले आणि दोघांच्याही घरचे आता कोर्टाच्या चक्रा मारत आहेत. अस्वस्थ करणाऱ्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रुती अनिकेत जगताप, वय वर्ष 21, राहणार साने गुरुजीनगर, मालेगाव, जिल्हा नाशिक. हिचा विवाह अनिकेत बाळासाहेब जगताप, वय वर्ष 27, याच्यासोबत दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी झाला होता. तिचे आणि अनिकेत यांचे मागील 8 वर्षांपासून प्रेम संबंध होते. लग्नानंतर श्रुती ही तिचे सासरी साने गुरुजीनगर, मालेगाव येथे नांदण्यासाठी गेले होते. तिच्या सासरे तिचा पती अनिकेत, सासू सुरेखा बाळासाहेब जगताप, वय वर्ष 54, सासरे बाळासाहेब हनुमंत जगताप, वय वर्ष 58 असे सोबत राहत होते. मात्र 1.5 वर्षाच्या काळात अनिकेत आणि श्रुती या दोघांनीही एका पाठोपाठ एक आत्महत्या केली. त्यावरून 2 फिर्यादी दाखल झाल्या. यामध्ये अनिकेतने दिनांक 25 जून 2026 रोजी संध्याकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद त्याचे वडील बाळासाहेब हनुमंत जगताप, वय वर्ष 58 यांनी दिले. ते कॉन्ट्रॅक्टर असून ते घर नंबर 243, गल्ली नंबर 3, साने गुरुजीनगर, मालेगाव या ठिकाणी पत्नी सुरेखा, मुलगा अनिकेत आणि सून श्रुती यांच्यासह एकत्र कुटुंबामध्ये राहत होते. ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना 3 मुली असून त्या 3ही मुलींचे विवाह झालेले आहेत आणि त्या त्यांच्या सासरी नांदत आहेत. त्यांनी मालेगाव येथील कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये सून श्रुती अनिकेत जगताप, सुनेचे वडील सुभाष सुखदेव धिवरे, सुनेची आई वंदना सुभाष धिवरे आणि सुनेची मामी उज्ज्वला सतीश पवार यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 135/2026 ला भारतीय न्याय संहिता 2023चे 108, 351(2) आणि 352 या कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी त्यांचा मुलगा अनिकेत याचा विवाह श्रुतीसोबत प्रेमविवाह झालेला होता. मुलगा अनिकेत आणि सून श्रुती यांचा प्रेमविवाह असल्यामुळे श्रुतीचे वडील सुभाष धिवरे, मामी उज्ज्वला सतीश पवार यांचा या विवाहाला सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र समाजातील प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी करून मुलगा अनिकेत आणि श्रुती यांचा विवाह करून दिला होता. परंतु विवाहानंतरही श्रुतीचे आईवडील आणि मामी हे सर्व श्रुतीवर नाराज होते. त्यामुळे तिला वेळोवेळी चुकीचे मार्गदर्शन करून अनिकेत सोबत भांडण तंटा करण्यास प्रोत्साहन देत होते. त्यामुळे ती वारंवार सासरच्या सोबत भांडण तंटा करत असे. प्रसंगी माहेरी निघून जात असे. सुनेला समजावण्यासाठी मुलगा अनिकेत तिचे माहेरी गेल्यास श्रुतीचे आई वडील त्याला अश्लील शिवीगाळ करून अपमानित करत असे आणि घरामधून हाकलून देत असे. दिनांक 31 मे 2026 रोजी अनिकेतच्या आईचे दागिने कपाटामध्ये मिळून आले नाहीत म्हणून सून श्रुतीकडे विचारणा केली असता तिने दागिने घेतले नसल्याचे सांगितले होते. परंतु दिनांक 1 जून 2026 रोजी पहाटे 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान
श्रुती घरामध्ये कोणाला काही न सांगता तिची बॅग घेऊन पळून गेली होती. यावरून तिची मिसिंग दाखल केली होती. तसेच घरातील सोने चोरल्याबाबत कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 124/2026 कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये संशयित म्हणून सून श्रुतीचे नाव सांगितले होते. मिसिंगच्या चौकशीमध्ये श्रुती मिळून आल्यानंतर ती तिचे आईवडील आणि मामी यांच्यासह मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर झाली. त्यावेळीही त्यांनी अनिकेतला कॅम्प पोलीस स्टेशन आवारामध्ये शिवीगाळ केली. अनिकेत सोबत राहायचे नाही असे ती म्हणाली होती. श्रुती अनिकेतला म्हणाली, तू जगला किंवा मेला याच्याशी मला काही घेणे देणे नाही, मर माझी सुटका कर असे म्हणाले होते. तसेच मामी उज्ज्वला पवार हिने माझा भाऊ पोलीस असून तो तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये टाकेल, तुम्हाला आयुष्यातून उठवेल, मी श्रुतीला मुंबईचा चांगला मुलगा पाहून लग्न करून देईन अशी धमकी देऊन आदळ आपट केली. या सर्व प्रकारामुळे अनिकेत हा नाराज आणि चिंतेमध्ये असायचा. दरम्यान श्रुती हिने मालेगाव येथील महिला समुपदेशन केंद्रामध्ये खोटी तक्रार करून खोट्या मजकुराचे आरोप अनिकेत आणि सासरच्यावर केले आहेत. तसेच मालेगाव येथील न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. तरी अनिकेत श्रुतीला समजावून आणण्यास बोलावत होता, मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. दिनांक 25 जून 2026 रोजी सून श्रुतीने मालेगाव येथील महिला समुपदेशन केंद्रामध्ये केलेल्या तक्रारीच्या सुनावणीसाठी अनिकेत गेला असता तिथे सून श्रुती आणि तिचे आई वडील आणि मामी यांनी अनिकेतला तुझा जगून फायदा नाही, मर मला मोकळं कर असं बोलून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तसेच त्याला मोबाईलवर मेसेज करून सांगितले की मी माझ्या आई वडिलांना सोडून राहू शकते, तर तू काय आहे असे बोलली. त्यावरून माझा मुलगा अधिक व्यथित झाला होता. अखेर अनिकेत याने दिनांक 25 जून रोजी आत्महत्या केली. त्याचे आत्महत्येस सून श्रुती अनिकेत जगताप, सुनेचे वडील सुभाष सुखदेव धिवरे, सुनेची आई वंदना सुभाष धिवरे आणि सुनेची मामी उज्ज्वला सतीश पवार हे जबाबदार असल्याचे बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलेले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम हे या गुन्ह्याचा तपास करू लागले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 3 जुलै 2026 रोजी श्रुती हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येस माहेरच्या लोकांना जबाबदार धरल्याने पत्नीनेही आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येस माहेरच्या लोकांना जबाबदार धरल्याने पत्नीनेही आत्महत्या केली. याबाबत तिचे मामा सतीश पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार लग्नानंतर 2 ते 3 महिन्यानंतर श्रुतीला सासरची मंडळी त्रास देऊ लागले. अनिकेत हा कोणतेही काम करत नव्हता. तो नशेमध्ये येऊन श्रुतीला मारहाण करत असे. श्रुती आणि अनिकेत यांचे प्रेम प्रकरण श्रुतीचे चुलते विकास धिवरे आणि साहेबराव धिवरे यांना समजलेले होते. तेव्हा त्यांनी त्याबाबत अनिकेतच्या घरी जाऊन जाब विचारला होता. या कारणावरून तिची सासू सुरेखा तिला वारंवार टोचून बोलत असे. तिला सतत घरामधून निघून जा, तू आम्हाला नको आहेस असे म्हणून तिला त्रास देऊ लागली होते. श्रुतीला उठायला उशीर झाल्यास तिला घराबाहेर काढत असे. तिचे सासरे बाळासाहेब हनुमंत जगताप हे तिच्या सासूचे ऐकून श्रुतीला त्रास देऊ लागले. तिला 3 नणंद आहेत. त्यापैकी कोमल विशाल केदारे वय वर्ष 30 राहणार नाशिक ही मागील वर्षी गरोदर होते. तिला डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितलेले होते म्हणून ती माहेरी आलेली होती. त्यावेळी ती श्रुतीला शिवेगाळ करायची, तू पांढऱ्या पायाची आहेस, तू आल्यापासून घरामध्ये वाद होत आहेत असे म्हणत तिला घालून पाडून बोलत होते. अनिकेत काम करत नसल्याने कोमल श्रुतीच्या सासूला तू 2 कुत्र्यांना पोसत आहेस असे म्हणून तिला हिणावत असे. ननंद प्रियंका राहुल पवार वय वर्ष 32 ही माझे भावाला तू फसवले आहेस, त्याच्यासोबत फसवून लग्न करून आमच्या घरामध्ये घुसले आहेस असे म्हणत असे. तर ननंद पृथ्वी अजय पगार वय वर्ष 25 ही तिला तो आमच्या आईबाबांच्या सोबत राहू नको, आम्हाला तुझ्यामुळे त्रास होत आहे, आमचा भाऊ तुझ्यामुळे अजून बिघडलेला आहे, तू त्याची जिंदगी बर्बाद केली आहेस असे म्हणून तिचा छळ करत असे. सगळेच तिला सतत टोमणे मारत होते. याबाबत तिने मामी
पत्नी उज्ज्वला तसेच आई वडिलांना सांगितले होते. दिनांक 31 मे 2026 रोजी पती अनिकेतने श्रुतीला घरामधील सोने चोरले आहे असे म्हणून मारहाण केले होते. त्यामुळे ती दिनांक 1 जून 2026 रोजी घर सोडून कल्याण येथे आली होती. तिथे तिचे नातेवाईक प्रवीण काशीनाथ अहिरे राहणार मारळगाव हे तिला त्यांच्या घरी घेऊन आले. श्रुतीला 2 ते 3 दिवसांनी आई वडील घरी घेऊन गेले. त्यानंतर तिला घेऊन तिचे वडील मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले होते. तेथे श्रुती हिचे नंदोई राहुल सूर्यभान पवार वय वर्ष 40 हे आलेले होते. त्यांनी श्रुती तिचे मामा सतीश पवार मामी उज्ज्वला यांना धमकी दिली. श्रुतीने घरातून पळून जाऊन आमची बदनामी केली. आता तिला सोडणार नाही, ती स्वतः मरेल, आम्ही तिला इतके मजबूर करू अशी धमकी दिली. तिचे मामा मामी तिला घेऊन परत आले. पण तेव्हापासून श्रुती प्रचंड तणावाखाली होते. त्यानंतर तिने तिला होणाऱ्या त्रासाबाबत मालेगाव येथील महिला समुपदेशन केंद्र येथे अर्ज दाखल केला. त्यामुळे दिनांक 25 जून 2026 रोजी समुपदेशन करण्याकरिता दोघांनाही बोलावले होते. त्यावेळी त्यांना दिनांक 4 ऑगस्ट 2026 अशी समुपदेशनाकरिता पुढील तारीख दिली होती. त्यानंतर दिनांक 25 जून 2026 रोजी अनिकेतने त्याच्या घरी मालेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हा अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे श्रुतीची आई वंदना सुभाष धिवरे, वडील सुभाष सुखदेव धिवरे, मामा सतीश पवार, श्रुती अनिकेत जगताप यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला. त्यामध्ये वंदना धिवरे, सुभाष धिवरे यांना पोलिसांनी अटक केली. अनिकेतने आत्महत्या केली. त्याच्या मरणाला श्रुतीला दोषी ठरवून नंदोई राहुल पवार याच्याकडून सोशल मीडियावर श्रुतीची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकल्या. त्यामुळे श्रुतीची सोशल मीडियावर प्रचंड बदनामी झाल्याने ती प्रचंड तणावामध्ये होते. तर गुन्हा नोंद झाल्यानंतर श्रुती आणि तिची मामी उज्ज्वला या दोघींना दिनांक 2 जुलै 2026 रोजी रात्री 1 वाजता ओळखीच्या विशाल खैरे यांच्या घरी साई दर्शन सोसायटी शिवसेना शाखेच्या मागे काटेमान निवली कल्याण पूर्व येथे पाठवले होते. तेव्हा दिनांक 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान विशाल खैरे यांच्या घरी श्रुतीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिला झालेल्या त्रासाबाबत स्वतःचे हस्ताक्षरामध्ये सुसाईड नोट लिहून ठेवलेले आहे. तरी दिनांक 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान साई दर्शन सोसायटी काटेमानिवली कल्याण पूर्व येथे श्रुती अनिकेत जगताप हिला तिची सासू सुरेखा बाळासाहेब जगताप वय वर्ष 54, सासरे बाळासाहेब हनुमंत जगताप वय वर्ष 58, ननंद कोमल विशाल केदारी वय वर्ष 30 राहणार पाथर्डी फाटा नाशिक, ननंद प्रियांका राहुल पवार वय वर्ष 32 राहणार मालेगाव, ननंद पृथ्वी अजय पगार वय वर्ष 25, नंदोई राहुल सूर्यभान पवार वय वर्ष 40 राहणार मालेगाव यांनी तिचा वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद तिचे मामा सतीश पवार यांनी पोलिसांच्याकडे दिली. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 371/2026 असा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 108, 3(5), 351(3) आणि 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हे फिर्याद महिला उपनिरीक्षक SP तोडकर यांनी नोंदवून घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली SF पडवळ हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. अशा प्रकारे एका प्रेमविवाहाचा अंत झाला. मात्र दोघांच्यामुळे 2 कुटुंब गुन्ह्यामध्ये अडकून उद्ध्वस्त झाले. कौटुंबिक मतभेद आणि कायदेशीर प्रक्रियेच्या जंजाळामध्ये सापडलेल्या या तरुण दाम्पत्याने अत्यंत वेदनादायक पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेत कौटुंबिक छळ आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला कंटाळून आधी पती आणि नंतर पत्नीने काही दिवसांच्या अंतराने आपले जीवन संपवले. या दुहेरी मृत्यूच्या सत्रामुळे संपूर्ण कॅम्प आणि कल्याण परिसर सुन्न झाला असून 1.5 वर्षांपूर्वी मोठ्या आशेने सुरू झालेला एक प्रेमविवाह अत्यंत दुःखद वळणावर
संपुष्टात आला.